माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण चालू केलेला आहे. आता वाजले 11. चला आता आपण आज आपली दुसरी साईड आहे रेलिंगची, तिकडे जाणार आहोत. तिकडे फायनल झालेली साईड आहे, तुम्हाला निघते गेल्यावर दाखवेल. चला तर निघूया. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करायला थांबलो केला वेळ खातोय आणि बस साईडवर चाललो होतो, पण पहिलं मला नाश्ता करू, पुढे निघू, कारण जेवायला उशीर होत. त्यामुळे आता मला खाऊ. Play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. मित्रांनो, घरी आत्ताच पोहोचलोय. बाहेर खूप ऊन आहे. आमच्याकडं मटेरियल असल्यामुळे काय ब्लॉग बनवला नाही, आणि साईडवर तिथे त्यांचे फॅमिली वगैरे होते सगळे, त्यामुळे मी ते पण ब्लॉग नाही बनवला, कारण त्यांना पण अनकम्फर्टेबल फील नाही झालं पाहिजे आपल्यामुळे. चला आता मी थोडीशी विश्रांती घेतो आणि नंतर आपलं काम चालू करूया. मित्रांनो, आता आपला ब्लॉग बघतोय. मी घरी येऊन थोडा बसलो होतो, आता ब्लॉग आपला चालू केलाय बघायला. मी आता चहा बनवतोय. चला आज आपण चहा बनवू, तुम्हाला सांगतो कसा बनवायचा. आज आपलं हॉटेल होतं, तुम्हाला मी मागच्या पण ब्लॉग मध्ये सांगितलं होतं. आपल्याला स्पेशल चहा बनवायचो. मी आज दाखवतो कसा बनवणार आहे. चला मित्रांनो, 2 कप चहा बनवण्यासाठी हा कप घेतलाय मी मापासाठी. आता मी प्रथम काय करणार आहे, यात दूध आहे ना 1.5 कप ओतणार आहे, आणि पाणी फक्त अर्धा कप ओतणार आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, दूध घेतले ह्यात. आता ह्यातच पाणी ऍड करणार आहे. पाणी ऍड करून घेतलंय बघा. पाणी ऍड केलेलं आणि दूध टाकतोय. गॅस पेटून घेऊया, गॅस कमी ह्याच्यावर ठेवूया, आणि आता आपण पहिले थोडस उकळून घेऊया ह्याला. मग यात अद्रक टाकू आणि साखर टाकू. बघा, अद्रक टाकते. हे दूध गरम होतं त्यामुळे मी डायरेक्ट टाकते. तसं दूध उकळलेलं असेल ना आधी, तर टेस्ट चांगली लागते. आलं शक्यतो खिसूनच टाकायचं. विषय काय की आपण जे नाही का खलबत्त्यात कुठून टाकतो, त्यांनी चव एवढी परफेक्ट लागत नाही. हे मी 3 चमचे साखर टाकली बघा, छोटेसे ते. थोडं कमीच टाकतो आणि चांगला उकळल्याने जास्त चहा गोड होईल. त्याला चमच्याने हलवून घेऊया. मित्रांनो, अद्रक आणि साखर टाकून दूध घेतलं ते उकळले चांगला. चहा पावडर ऍड करूया. तुम्हाला जास्त स्ट्रॉंग पाहिजे थोडी पावडर जास्त ऍड करा. मी 1.5 चमचे टाकून घेतली आहे. थोडी नंतर थोडी वरने ऍड करणार आहे, अर्धा चमचा. याला चांगल्या रीते हलवायचं. मित्रांनो, चहा चांगल्या प्रकारे उकळतोय. जेवढं जास्त उकळून घेईन तेवढं जास्त चव येते. जास्त म्हणजे जास्त उकळायचं नाही तर आपल्याला कडवट लागेल. थोडं मी चहा पावडर ऍड करतो. थोडा स्ट्रॉंग पाहिजे आता.
मित्रांनो, आपला चहा चांगले ते शिजलेला आहे, झालेला आहे आपला चहा. तर एका कपात ओतून घेतो. मित्रांनो, चहा झालाय, चहा पितोय मी. मस्त झालाय चहा. मस्त आल्या रक्तावर छान. मित्रांनो, आत्ताच ग्राइंडर आणि ब्रेकर नीट करून आणलंय. परत ब्रेकर सॉरी ग्राइंडरची बेरिंग गेली होती आणि आपला ब्रेकर सर्व्हिसिंग करून आणलाय. आणि इथे बघा मम्मीचा स्वयंपाक करायचं चाललेलं आहे. आज मम्मी वांग्याची भाजी बनवते. चला आता आपण आपलं काही काम आहे बघूया थोडंफार. आणि थोडं आत्ताच एडिटिंग करू म्हणजे थोडं रात्रीचा लोड कमी होईल. मित्रांनो, जेवायला घेतलंय बघा. चला जेवण करून घेऊया. आज वांग्याची भाजी आणि भाकरी आहे, कांदा आणि जवसाची चटणी. मित्रांनो, जेवण करून बसलोय बघा. पार्थवी माझ्यापाशी खेळतीये. आता ती उभं राहायला शिकली ना, तर ती आता असं तुम्ही बघा कसं करते ती. आजचा ब्लॉग इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल नवीन असतं तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री.